की कालचं तसं अजित दादाचं झालं, तसा अजित दादाचा कसा काल सगळ्या जनतेला अचानक फोन आला, तसा मला आपल्या भावाचा अचानक फोन आला होता. ती अवस्था मी सांगू शकत नव्हते. पण मुलगा मला सतत मुलीसारखा सावरत असं. परमेश्वराला विनंती न दादा माझा सुखी राहा ग. सर्वांचं तुमच्या डोळ्यातून आलेले अश्रू सांगत होते की आईचं गीत तुमच्या हृदयापर्यंत पोहोचलं. आला दिवाळीचा सण मला बाई माहेराला जाण ग, मला बाई माहेराला जाण. माहेरात गेल्यावरी ग, माहेरात गेल्यावरी, माहेरात नव्हती आई न माहेरात नव्हती आई, माहेरात नव्हती आई न आठवणी येत्या लई ग, आठवणी येत्या लई. आला बाई दिवाळीचा सण मला बाई माहेराला जाण ग, मला बाई माहेराला जाण. माहेरात गेल्यावरी ग, माहेरात गेल्यावरी, वडिलाची जागा सुनीन, वडिलाची जागा सुनी, वडिलाची जागा सुनीन आठवणी माझ्या मनी ग, आठवणी माझ्या मनी. वडिलाची जागा सुनीन आठवणी माझ्या मनी ग, आठवणी माझ्या मनी. आला बाई दिवाळीचा सण मला बाई माहेराला जाण ग, मला बाई माहेराला जाण. माहेराला गेल्यावरी ग, माहेराला गेल्यावरी, अन वहिनी बोला ना ग मला, न वहिनी बोला ना ग मला, वहिनी बोला ना ग मला, न दादा माझा बारीक झाला ग, दादा माझा बारीक झाला. वहिनी बोला ना ग मला, न दादा माझा बारीक झाला ग, दादा माझा बारीक झाला. दादा माझा बारीक झाला न पलंग टाकी बस याला ग, पलंग टाकी बस याला, पलंग टाकी बस याला न गाई गाई खुशाली चारी मला ग, गाई गाई खुशाली चारी मला. आला दिवाळीचा सण मला बाई माहेराला जाण ग, मला बाई माहेराला जाण. दादा बोलते वहिनीला ग, दादा बोलते वहिनीला, 12 महिन्याचा सण ग, 12 महिन्याचा सण. त्याच्या करदोड्याचा मान, त्याच्या करदोड्याचा मान, त्याच्या करदोड्याचा मान. काय उदसल तुझं मन ग, काय उदसल तुझं मन. त्याच्या करदोड्याचा मान, काय उदसल तुझं मन ग, काय उदसल तुझं मन. अग या बहीण भावंडन किती बया परुक म्यावा, परमेश्वराला विनंती न दादा माझा सुखी राहा ग, दादा माझा सुखी राहा. परमेश्वराला विनंती न दादा माझा सुखी राहा ग, दादा माझा सुखी राहा. आणि मी पहिल्यानं गाणं म्हणत असत, पण जेव्हापासून आपला भाऊ वारला तेव्हापासून मला गाणं म्हणा वाटत नाही. एक भाऊ म्हणजे मला भेटायला आला, 2 दिवसापूर्वी मी भेट घेतली. दिवसभर दोघं बहीण भावाचं बोलणं बसणं झालं आणि 3ऱ्या दिवशी अचानक फोन आला. तशीच कालची आपल्या महाराष्ट्रामध्ये घटना झाली आणि त्यांच्यावर मी एक गीत टाकलं, त्याच्यावरती पण मी एक गाणं म्हणले. पण मला सतत अशा भावना उभ्या राहत होत्या, म्हणजे माझ्या दुःखाच्याच. आणि तशीच कालची घटना अजित दादाची झाली, व्हायला नव्हती पाहिजे. असंच माझ्यासारखंच त्याच्या बहिणीला पण वाटत असन, त्याच्या मुलीला पण वाटत असन. आणि बायकोचा तर म्हणजे, कारण की सगळ्याला माहिती आहे, ज्याच्या शेजारचा जोडा गेला त्यालाच माहिती